आमदार केला. किती वर्ष गेला? 30 वर्ष. बरोबर आहे. थोडा नाही केला. मी उपयोग आभारीच आहे. पण आता कुठेतरी जरा वरची पायरी मी गाठायला हवी का नको? का नको? आता 2019 साली मला उद्धव साहेबांनी मंत्री करायला हवा होता का नको होता? पण नाही केला. पण उद्धव साहेबांची साथ सोडली काय? मी नाराज होऊन बसलो का? मी लढतोय ना, मी लढणार आहे ना, का नाही लढणार आहे? पण आता मी मंत्री होऊ की नको? मग आता जर मंत्री व्हायला पाहिजे असेल तर मला पाठिंबा देणारा एक आमदार तुम्ही निवडून द्याल की नाही? मग आता मला पाठिंबा देणारा आमदार कोण असेल? का महायुतीचा असेल? महाविकास आघाडीचाच असेल ना? बरोबर आहे का नाही? मग जसं तो आमदार व्हावा असा विचार करत असा मी पण मंत्री व्हावा म्हणून विचार करा. माझा पण विचार करा. मी तिकडे निवडून येईन, तुम्ही काळजी करू नका. मी जरी दुनियेत फिरत असतो तरी मला माहिती आहे मी हा निवडून येणारच. मला पाडणं एवढं सोपं काम नाही. एवढं सोपं काम नाही. गर्व नाही आहे, अजिबात गर्व नाही. पण मला आत्मविश्वास आहे. माझे लोक मला असा खाली झुकू देणार नाही, खाली झुकू देणार नाही. आणि म्हणून मंत्री झालो की जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल? कोण होईल? मीच होईल ना. मग आता मी जर पालकमंत्री झालो, मंत्रिमंडळामध्ये गेलो तर विद्यमान आमदार फक्त सरकारमधून जाऊन विकास करतायत, विरोधातून कसा करणार? कसं करणार? बरोबर आहे ना? आणि म्हणून त्यांचा नाद सोडून टाका, ह्याला आमदार करा. ह्याला आमदार करा. सत्ता आली तरी कष्ट नाही, आणि सत्ता नाही आली तर पाठीशी घालेन आणि विरोधकांच्या विरोधात सुद्धा मी स्वतः लढेन. मी लढेन. मी काय आयुष्यभर सत्ता असली काय नसली माझा आवाज जोरात असतो का नाही? का कधी खाली पडला आवाज? नाही ना. माझे विरोधक सुद्धा माझ्या विरोधात किती बोलू दे, पण सभेमधली माझी भाषण मात्र चोरून सगळे ऐकत असतात. सगळे बारीक आवाज करून ऐकतात, सगळे ऐकतात. नाही तर आणि म्हणतात तो भारी पडतो म्हणजे काही असू दे, भारी पडतो. एवढी सगळी जनता अंगावर घेतो मी, परत आपला ताट मांडून चालतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून याला पाठीशी घेऊन जाईल, काळजी करू नका. माझी जबाबदारी, माझी जबाबदारी. आणि म्हणून 23 तारखेचं निमंत्रण अगोदरच तुम्हाला मी दिलं. मतदान तर तुम्ही करा असं आव्हान मी सगळीकडे करत आलो. पण ते मतदान करा हे आव्हान करतो, पण त्याचबरोबर मिरवणुकी करता मतदान करा हे सुरुवातीला मी सांगितलं.